या टोपीखाली दडलंय काय हे गाणं तुम्ही लहानपणी ऐकलं असेल आणि आता असंच काहीसं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये एका व्हिडिओवरून सुरू असल्याचं पाहायला मिळते। बाकी सगळं ओकेमध्ये असं म्हणत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओतील व्यक्ती ओळखा असं कोड घातले, ज्यावरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आलाय। कोण आहे या व्हिडिओ मागे, काय आणि कोणावर आरोप होत आहेत, नेमकी स्टोरी काय, यामुळे काय होऊ शकतं, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू झालाय आणि अशातच एका व्हिडिओ बॉम्बची सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। त्यामुळे आता अधिवेशनात यावरून चर्चा होणार, गदारोळ होणार हे नक्की। थांबा, आधी नेमकं प्रकरण काय आहे, काय घडले मी सांगते। अंबादास दानवे अर्थात शिवसेना ठाकरे गटातील विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते राहिलेले अंबादास दानवे अर्थात आमदार अंबादास दानवे यांनी नुकताच त्यांच्या एका सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली। या व्हिडिओत त्यांनी एक पोस्टमध्ये फोटो टाकले, व्हिडिओ टाकले आणि अनेक प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारले। त्यांनी जो व्हिडिओ टाकलाय या व्हिडिओत थेट पैशांच्या गड्ड्यासह एक आमदार, एक व्यक्ती दिसतोय, तो आमदार असल्याचं त्यांनी दावा केलाय आणि हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर प्रश्न विचारला। हा व्हिडिओ, ही पोस्ट तुम्ही इथं बघू शकता। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाही, बाकी सगळं ओके। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यासह काय करतायत, असा सवाल त्यांनी त्या ट्विटमध्ये केला। या ट्विटमध्ये त्यांनी 3 व्हिडिओ टाकलेत, ज्यात 2 व्हिडिओमध्ये प्रचंड नोटांचं बंडल दिसतंय आणि तिसऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती देखील दिसते आणि ती व्यक्ती कोकणचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसत असल्याचं म्हटलं गेलं। पण बाकी 2 व्हिडिओत ज्यामध्ये चेहरा दिसत नाहीये ती व्यक्ती कोण आहे अशी मग चर्चा सुरू झाली। यावर शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्यात। शिवाय यावर ज्यांचं नाव चर्चेत आलं म्हणजे ती व्यक्ती महेंद्र दळवी असं म्हटलं गेलं, यावरच बोलताना महेंद्र दळवी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अंबादास दानवेंनी तो फोटो व्यवस्थित दाखवावा, तो लाल रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती कोण आहे ते दाखवावं। मी जर असेन तर मी आमदारकीचा राजीनामा देईन। ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे। आता त्यांच्याकडे काही काम नाही आहे, त्यांच्या पक्षात त्यांना कुत्रही विचारत नाही आहे। माझं त्या व्हिडिओशी काही संबंध नाही, माझं त्यांना खुलं आव्हान आहे, त्यांनी पुरावे दाखवावेत। अंबादास दानवेंना महेंद्र दळवींना बदनाम करण्यासाठी कुणी सुपारी दिली हे त्यांनी सांगावं, हा व्हिडिओ माझा नाही, असं स्पष्टीकरण महेंद्र दळवी यांनी या व्हिडिओवर आणि त्यांचं नाव समोर यायला लागल्यानंतर दिलं। बरं, दळवी इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्याच अर्थात महायुतीतच असणाऱ्या तटकरेंवर आरोप केलेत। त्यामुळे युतीमध्ये अजित पवार गट आणि शिवसेनेत अर्थात कोकणात या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अलबेल नाही आहे हे दिसून आलं। ते म्हणाले की अर्थात हा व्हिडिओ मॉर्फ केलेला व्हिडिओ असून या व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांना पाठवल्याचा आरोप दळवेंनी केलाय। म्हणजे जो व्हिडिओ अंबादास दानवेंनी पोस्ट केलाय तो व्हिडिओ तटकरेंनी पाठवलाय मुद्दामून, असं दळवींचा आरोप आहे। आता या आरोपावर किंवा तो व्हिडिओ कुणी पाठवला यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, माफ केलेला व्हिडिओ असेल तर महेंद्र दळवी यांनी पोलिसात तक्रार करावी। पोलीस माझ्याकडे आले तर मी सर्व गोष्टी त्यांना सांगेन। तटकरेंचं आणि माझं मागच्या 1 वर्षात बोलणं झालेलं नाही। माझ्याकडे व्हिडिओ कुठून आले याचा सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही। तटकरेंकडून व्हिडिओ आला, राजीनामा देणार हे आता सोडून द्या, व्हिडिओ तुमचा आहे की नाही इतकं सांगा, असं प्रत्युत्तर त्यांनी महेंद्र थोरवे यांना दिले। आता या व्हिडिओच्या सगळ्या रामायणामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं हे नक्की। चर्चा, आरोप प्रत्यारोप यांना परत जोर आला। खरं तर महेंद्र दळवींच्या या आरोपाला शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही प्रतिक्रिया दिली आणि तटकरेंवर त्यांनीही आरोप केलेत। सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करतात। महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत। त्यामुळे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे यांनी संगनमताने महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल केला असावा असं महेंद्र थोरवे म्हणतात। आता अजून तरी यावर सुनील तटकरेंनी हा व्हिडिओ बनवेपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा अजित पवार गटातील कोणत्याही व्यक्तींनी हा व्हिडिओ बनवेपर्यंत तर प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। मात्र कोकणातील एक महत्त्वाचे नेते शिंदे गटातील भरत गोगावले यांना या सगळ्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, दानवेंनी दळवींचा चेहरा दाखवावा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं। विरोधी पक्षनेतेपद गेलं आणि आमदारकीही गेली, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हे केलं जाते। दानवेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही। या रायगडचं चॅलेंज छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं असंही ते म्हणाले।
तटकरे म्हणजे मी उल्लेख केला त्याप्रमाणे कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ नेमका कुणी पाठवला, काय झालं, खरंच आहे का? कारण कोकणातल्या शिवसेनेच्या शिंदे गटात आणि अजित पवारांमध्ये अजिबात काही अलबेल नाही आहे, हे वारंवार दिसून येते. आणि मग त्यातीलच हा प्रकार आहे का? मग तो व्हिडिओ नेमका कोणी पाठवला? असे अनेक प्रश्न या निमित्तानं सुरू आहेत आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत. आता बघा, ह्या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बाहेर आला आहे. जर मागील अधिवेशन तुम्हाला आठवलं तर संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ संजय शिरसाट बेडवर बसलेत, त्यांच्या बाजूला एक बॅग आहे. त्या व्हिडिओत त्यांचा कुत्रा देखील दिसतोय. तसेच ते फोनवर बोलत आहेत, धूम्रपान करतायत आणि पैशांचे बंडलच्या बंडल त्या व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरूनच विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला, शिरसाटांना धारेवर धरलं होतं. चौकशी व्हावी, हे पैसे कुठून आले, काय आले, पैशाचा काही गैरव्यवहार आहे का, असे अनेक सवाल त्या निमित्तानं उपस्थित केले जात होते. आणि हे सगळं अधिवेशन सुरू असतानाच झालं होतं बरं का. संजय राऊतांनी देखील संजय शिरसाटांबद्दल पोस्ट केली होती. आता या सगळ्यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले होते, व्हिडिओमध्ये दिसणारं घर माझं आहे, ती माझ्या घरातलीच बेडरूम आहे. त्या व्हिडिओमधील कुत्राही माझा आहे, पण तिथं जी बॅग दिसतीये त्या बॅगेत कपडे आहेत. पैसे असते तर ते ठेवायला माझ्या घरात कपाट आहेत. मी अशा प्रकारे बॅगेत पैसे का ठेवू, असा सवाल करत जे आरोप होत आहेत ते त्यांनी फेटाळून लावले होते. त्यात पैसे नव्हते, ते बॅग होती असं त्यांनी म्हणलं होतं. खरं तर याच वेळी त्यांच्यावर विट्स हॉटेलच्या संदर्भात त्यांना आयकर विभागाची नोटीस आली होती. त्यांचे पुत्र देखील वादात सापडले होते. त्यामुळे ते चांगले चर्चेत आले होते. ते प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजलं. पण नंतर त्या प्रकरणाचं काय झालं, ते खरंच पैसे होते की कपडे होते, की तो व्हिडिओ खरंच मॉर्फ केला होता, काय होतं, याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही आहे. आणि आता महेंद्र दळवी यांच्या बाबतीत म्हणजे तो व्हिडिओ त्यांचा नाही असं त्यांचं मत आहे. पण दानवे यांनी जो सवाल उपस्थित केला आहे किंवा जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर चर्चा होईल, आरोप प्रत्यारोप होतील, मात्र चेहरा खरंच त्यामागचा उघड होईल का, याचं उत्तर इथं देणं सध्या तरी शक्य नाही आहे. किंवा होईल का नाही हे पण सांगणं अवघड आहे. पण हे सुरू असताना दुसरीकडं मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही PWDच्या अधिकाऱ्यांचा लाच घेताना एक व्हिडिओ समोर आणला. त्यांनी नंतर पत्रकार परिषद घेत असं सांगितलं, PWDच्या हाफकिन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर आणलाय. 2,80,000 रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जातात. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची, मात्र आता निधी आणण्याचं, वर्क ऑर्डर काढण्याचं आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते. इतकंच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलही लागते, असा आरोप त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून केला. म्हणजे या व्हिडिओला थोडा काळ उलटतो न उलटतो, म्हणजे जिथं ते दानवे सांगतात की एक आमदार आहे, त्याच्यासमोर पैशाची बॅग दिसते, तर दुसरीकडे संदीप देशपांडेंना अधिकाऱ्यांचे देखील व्हिडिओ पोस्ट केले. त्यामुळे भ्रष्टाचार किती वाटतोय हे तर समजते, पण कुठंतरी हे होणारे जे व्हिडिओचे बॉम्ब आहेत त्याचा छडा शेवटपर्यंत लावला जाईल का? म्हणजे एखादा सामान्य माणूस यानं जर बँकेत कधी त्याला यश मिळालं, नफा झाला एखाद्या गोष्टीत आणि त्यानं 1-2 लाख रुपये भरले किंवा जरा जास्त रक्कम त्याच्याकडे असली तर लगेचच आयकर विभागाची नोटीस पाठवली जाते, चर्चा केली जाते, अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र असे व्हिडिओ समोर येतात, अनेक नेत्यांचे फोटो समोर येतात, तेव्हा त्याच्यावर चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होतात, चौकशी केली जाईल, मी खरं आहे, मी खोटं आहे, असे दावे केले जातात. पण त्याचा शेवट काय होतोय, हे कधीच न मिळणारं उत्तर आहे. यावर तुमचं मत काय या व्हिडिओबद्दल, आणि तो व्हिडिओ नेमका कुणाचा असेल किंवा जे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.